Hello students, in today's lecture we are going to study about the internal structure of ovary. In our last lecture we have seen that the structure of ovary. आता आपण स्ट्रक्चर जे ओव्हरीचं कन्सिडर केलं होतं, ओव्हरीच्या स्ट्रक्चरमध्ये बेसिकली काय काय कन्सिडर केले होते. फॉर एक्झाम्पल सपोज इट इज ओव्हल शेप्ड ओव्हरी. जर मला ओव्हरीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर मी ह्याचे काही सेक्शन केले. अगेन सेक्शन एवढ्यासाठी इम्पॉर्टंट आहेत का ईच अँड एव्हरी याच्याशी रिलेटेड जो काही कंटेंट असेल त्याला आपल्याला समजून घ्यायचं आहे. मग याच्यासाठी आपण काय केलं, ह्याचे सर्टन काही पार्ट्स हे आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आहेत. हे झाला ओव्हरी, राईट. ओव्हरीमध्ये एक पहिला जो टॉपिक पाहिला ते बोललो होतो आपण एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी. And the second topic is internal structure of ovary. Internal structure. In last lecture we taken a total account for the external structure of ovary. म्हणजे एक्सटर्नली कशी दिसते, शेप, त्यांचे डायमेन्शन्स, पोझिशन, देन जे काय मेसेंट्रीज असेल ते युटेरस बरोबर कसे कनेक्ट आहेत, ॲबडोमिनल वॉल बरोबर कशा फॉर्ममध्ये कनेक्ट आहेत, आणि जर त्यांना इंटरनली जर पाहिलं तर त्यांचे इनर आणि आउटर रिजन कुठे आहेत, इथपर्यंत येऊन थांबलो होतो. आत्ताचा जो आपला मेजर टॉपिक आहे इट इज इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी. वन ऑफ द इम्पॉर्टंट टॉपिक इज इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी. आता ह्या इंटरनल स्ट्रक्चरमध्ये मी यांचे परत अजून वेगवेगळे क्लासिफिकेशन केलेत, आपल्या अंडरस्टँडिंगसाठी आहेत. हे फक्त आपल्याला समजावं म्हणून याला थोडं टप्प्यांनुसार आपण घेणार आहोत, जेणेकरून अगदी थोडा पार्ट जर आपण कन्झ्युम केला म्हणजे डायजेशन प्रॉपर होईल. ह्याच्यामध्ये काय करूयात आपण इंटरनल स्ट्रक्चरमध्ये, पहिल्यांदा पाहूयात आपण प्रायमरी इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी. अगदी सुरुवातीला दिसणार कुठून ओरिजिनेट झालेत, जर्मिनल इपिथेलियम सेलपासून कशा पद्धतीने पुढे हे डेव्हलप होत जातात. पहिल्यांदा इमॅच्युअर फॉर्ममध्ये, देन ते मॅच्युअर फॉर्ममध्ये, देन पुढे जाऊन त्यांची ॲक्च्युअल डेव्हलपमेंट कशी दिसते, आणि सर्वात शेवटी आपण पाहणार आहोत तो म्हणजे स्ट्रक्चर ऑफ मॅच्युअर ग्राफियन फॉलिकल किंवा आपला जो ओव्हरी आहे तो. प्रायमरी स्ट्रक्चर, देन त्याच्यानंतर कन्सिडर करूयात आपण सेकंडरी स्ट्रक्चर. सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये जे काही डेव्हलपमेंट होत आहेत, सो त्या सर्व डेव्हलपमेंट थर्ड याच्यामध्ये आपण डायग्रामॅटिक वेमध्ये पाहणार आहोत. आणि लास्ट पाहणार आहोत जो काही मॅच्युअर किंवा ग्राफियन फॉलिकल आहे त्याला कन्सिडर करणार आहोत. इथे पाहूयात आपण मॅच्युअर किंवा ग्राफियन फॉलिकल. एक्सटर्नल स्ट्रक्चरचा पार्ट आपला कंप्लीट झालेला आहे, जस्ट आपला प्रिव्हियस लेक्चर होता त्याच्यामध्ये आपण पाहिला. इंटरनल स्ट्रक्चरमध्ये काय केले आपण, ह्याचे असे वेगवेगळे पीसेस केलेत. फर्स्ट विल टॉक अबाउट दी प्रायमरी स्ट्रक्चर, प्रायमरी इंटरनल स्ट्रक्चर कुणाचं, ओव्हरीचं. मग जाणार आपण सेकंडरी, त्याच्या पुढची एक नेक्स्ट फेज सेकंडरी स्ट्रक्चर. मग सेकंडरी स्ट्रक्चरमध्ये आपण त्यांचा LS पाहूयात, LS ऑफ ओव्हरी. देन त्याच्यानंतर डेव्हलपमेंटमध्ये पाहूयात आपण कशा पद्धतीने हिस्टॉलॉजिकली म्हणजे त्यांचा मायक्रोस्कोपिक स्टडी करूयात, आणि ॲक्च्युअल प्रायमॉर्डियल जो फॉलिकल असेल, देन प्रायमरी फॉलिकल, देन सेकंडरी फॉलिकल, देन टर्शरी, अँड देन ग्राफियन फॉलिकलपर्यंत येऊन सेकंडरी ओसाईट रिलीज होईपर्यंत ओव्हरीच्या आतमध्ये वन बाय वन जे काही डेव्हलपमेंटल फेजेस असेल दॅट ऑल फेजेस वी आर गोइंग टू सी इन अवर दिस थर्ड पार्ट. आणि लास्टली सर्व फेजेस किंवा प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर अगदी लास्टली जो काही मॅच्युअर और ग्राफियन फॉलिकल दिसणार आहे त्याचं स्ट्रक्चर काय सांगतं आहे त्याला कन्सिडर करूया शेवटच्या पार्टमध्ये. हे लक्षात आले, राईट. सो लेट स्टार्ट विथ द प्रायमरी इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी. आता आपण चालू आपल्या ॲक्च्युअल टॉपिकला. हे आपल्या अंडरस्टँडिंगसाठी होतं. अगदी सिम्पली आपण त्यांना काय केलं, थोडंसं क्लासिफाईड वेमध्ये स्टडी करूयात त्यांचा. नाव फर्स्ट आपण पाहतो इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी. ईच ओव्हरी इट इज कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर. ओव्हरीच्या बाबतीत वर्ड वापरला गेला आहे, इट इज कॉम्पॅक्ट. And it further differentiated into the central part, central किंवा त्याला म्हणूयात आपण इनर पार्ट, and one outer part, right. काय सांगतो आपण, each ovary is compact. As we know, ovaries are
पेअर, दे आर कन्सिस्टिंग दी वन पेअर. सो एक कोणती ओव्हरी कन्सिडर करूयात, ही कॉम्पॅक्ट नेचरची आहे, ॲज फर्दर डिफरन्शिएटेड इन टू द सेंट्रल रिजन, दॅट मीन्स द इनर पार्ट विच इज नोन ॲज मेड्युला and outer part is known as cortex. क्लिअर? हे लास्ट पार्टमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं. आता आपण थोडंसं ह्याला डायग्रामॅटिक व्ह्यूमध्ये कन्सिडर करूयात. सपोज हा जो पार्ट आहे हा आपण पाहिला होता ओव्हरियन लिगामेंट. ह्याने काय केला होता, युटेरसचा हा मधला जो पार्ट आहे त्याला अटॅच फॉर्ममध्ये होता. जो पेरिमेट्रियम होता त्याचा डबल फोल्डने ओव्हरीला आणि युटेरसला होल्ड करून ठेवलं होतं. हे आपण फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या स्ट्रक्चरमध्ये पाहिलं होतं. राईट? आता आपण इथे कन्सिडर करूयात की ही जी काही आहे ही ओव्हल शेप्ड ओव्हरी आहे. राईट? आपण हिला थोडंसं डार्कन फॉर्ममध्ये पाहूयात. ठीक आहे? हे काय आहे, ओव्हल ऑर वी कॅन से द आल्मंड शेप ओव्हरी. आता कॉम्पॅक्ट स्ट्रक्चर आहे पण त्यांचा इनर आणि आउटर पार्ट कशा फॉर्ममध्ये आहे. आता आपण इथे असं कन्सिडर करतोय की हा जो काही एक रिजन दाखवते मी, म्हणजे आपण एक सर्टन ह्या इनर पार्टचे फर्दर डिफरन्शिएशन अशा फॉर्ममध्ये कन्सिडर करूयात. राईट? सो दिस पार्ट आता ओव्हरीच्या अकॉर्डिंग पाहिला तर हा जो रिजन आहे इट इज द आउटर रिजन नोन ॲज कॉर्टेक्स, वेर ॲज द इंटर रिजन इज नोन ॲज मेड्युला. क्लिअर इथपर्यंत? राईट? आता पुढे जाऊयात आपण. मेड्युला आणि कॉर्टेक्स ह्यांच्या अकॉर्डिंग ह्यांना कन्सिडर केल्यानंतर फर्दर सांगितलं जातं की यांचा जो काही कॉर्टेक्स रिजन आहे, दिस कॉर्टेक्स region externally covered with the germinal epithelial layer. पाहतोय त्यालाही? काय करूयात आपण, हा जो कॉर्टेक्सचा एक्सटर्नल रिजन असतो, आपण हा आता थोडासा एक वेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला त्यांचं आयडेंटिफिकेशन हवं आहे. राईट? सो दिस कॉर्टेक्स रिजन इज एक्सटर्नली कवर्ड बाय द जर्मिनल इपिथेलियम लेयर. चला मेन्शन करूयात आपण इथे. मेड्युला तर इनर पार्ट आहे, दिस कॉर्टेक्स पार्ट जर्मिनल इपिथेलियम ह्यांनी काय केला जातो, हा बेसिकली सराउंडेड फॉर्ममध्ये असतो. लेट्स टॉक अबाउट द मेड्युला रिजन. दिस मेड्युला दॅट मीन्स द इनर टिश्यू ऑफ ओव्हरी, they are called as stroma or matrix. It has blood vessels, lymph vessels and nerve fibers. जो इनर पार्ट आहे ह्या इनर पार्टला काय सांगितलं आपण, मेड्युला. अँड दिस मेड्युला दे हॅज ब्लड वेसल्स, lymph vessels and the nerve fibers. राईट? मग आता हे कुठे आहेत त्यांनाही पाहूयात आपण. हा मधला पार्ट काय सांगितला होता, दिस रिजन इज टर्म ॲज ऑर नोन ॲज मेड्युला रिजन. अँड नाव फ्रॉम हियर वी कॅन क्लिअरली सी द नेटवर्क ऑफ vessels, and these vessels are either they are blood vessels, lymph vessels or as well as the nerve fiber. हे इंटरनली दिसले, म्हणजे ओव्हरीला आउटर एक कवर दिसला, म्हणजे आउटर एक रिजन इंटरनली कन्सिडर केल्यानंतर देन एक आउटर पाहिला, एक इनर पाहिला. इनरमध्ये अशा पद्धतीने आपल्याला दिसले. आता आपण परत एकदा जाऊयात कॉर्टेक्स रिजनकडे. नाव दिस कॉर्टेक्स रिजन इज मोर कॉम्पॅक्ट अँड दी ग्रॅन्युलर, दोन्ही फॉर्ममध्ये दिसतात. हा जो काही इथला हा रिजन आहे, कॉर्टेक्स रिजन आहे, हा बऱ्यापैकी कॉम्पॅक्ट फॉर्ममध्ये असतो, थोडासा कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये असतो आणि हा ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये सुद्धा असतो. कोणाबद्दल बोलतो आपण, कॉर्टेक्सबद्दल. इट इज मोर कॉम्पॅक्ट and granular. राईट? आता आपण थोडंसं ह्या पार्टमध्ये कन्सिडर करूयात. इच कॉर्टेक्स हॅज लार्ज नंबर ऑफ masses of cells.
ह्या कॉर्टेक्स रिजनमध्ये मासेस ऑफ सेल दिसतात आणि ह्याला म्हणणार आहोत आपण ओव्हरियन फॉलिकल्स. इथे कन्सिडर करतो ना आपण. सो कॉर्टेक्स रिजन इट हॅज masses of cells and these masses of cell called as ovarian follicles. आता हे जस्ट ओव्हरियन फॉलिकल्स आहे. तुम्हाला याच्यामध्ये अगदी इच अँड एव्हरी वर्डला समजून घ्यायचं आहे, तेव्हा जाऊन आपल्याला त्यांचं इंटरनल स्ट्रक्चर कळणार आहे. आणि आपण थोडंसं स्लोली जाणार आहोत. त्याचं रिझन असं आहे की आपल्याला हा सर्व टॉपिक अगदी प्रॉपर अंडरस्टँड झाला पाहिजे. इट हॅज द मासेस ऑफ सेल कॉल्ड ॲज द ओव्हरियन फॉलिकल्स. कुणाबद्दल बोलतो आपण? कॉर्टेक्स रिजन. कॉर्टेक्स रिजन कुठे आहे? इथे. कॉर्टेक्स रिजनचा आउटर मोस्ट कवरिंग आहे, म्हणजेच सराउंडेड लेअर आहे एक्सटर्नल जर्मिनल इपिथेलियम. आणि इथे ह्या रिजनला त्यांना नंबर ऑफ किंवा लार्जर नंबर ऑफ मासेस ऑफ सेल दिसतात अँड दिस मासेस ऑफ सेल called as the ovarian follicles. Now the question is, from where these ovarian follicles get arises? कुठून ह्या फॉर्म होत असाव्या? These ovarian follicles are developed from the immature ova. Immature ova म्हणजे आपण पहिल्यांदा कुठे आलो? आपण बोललो ओव्हरियन फॉलिकल्स. ओव्हरियन फॉलिकल्सपासून ते कुठे आलेत? इमॅच्युअर ओवाकडे. अँड दिस इमॅच्युअर ओवा originating from these immature ova originating from the cells of dorsal endodermal of Yolk cells. बघा आपण स्टेप बाय स्टेप चाललोय. कॉर्टेक्स कळाला आपल्याला. ओव्हरीचा जो आउटर region आहे इट्स कॉर्टेक्स, lined with or externally covered with germinal epithelium. This part is more compact as compared to the inner medulla region. It further has large number of masses of cell and these masses of cells are called as the ovarian follicles. आता एक गोष्ट याच्यामध्ये अगदी प्रॉपरली नोट डाऊन करायची तुमच्या माइंडमध्ये. जर तुम्ही थोडासा पार्ट रिकॉल करत असाल मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममधला, अगेन the production of sperm or the spermatogenesis, त्याची साईट कुठे होती? फ्रॉम वेअर दॅट स्पर्म ॲक्च्युली गेट प्रोड्युस्ड? अगेन फ्रॉम द जर्मिनल सेल. अँड दिस जर्मिनल सेल फर्दर आपण सेमिनिफेरस ट्युबलचा एक सेक्शन घेतला होता, आठवतोय? सेमिनिफेरस ट्युबलच्या सेक्शनमध्ये आपल्याला अशा सर्टन सर्क्युलर फॉर्ममध्ये सेल्स दिसल्या होत्या. त्याच्यामध्ये सर्टोलाय सेल होते आपल्याला पिरामिड शेपच्या. आणि जनरली त्या काय करतात म्हणजे जर्मिनल सेल, जर्म सेल जिथून कुठून असेल ते ॲक्च्युली काय करतात, तिथून फर्दर पुढे गॅमिट, मायदर मेल गॅमिट्स असेल किंवा फिमेल गॅमिट्स असेल, डेव्हलप करायला स्टार्ट करतात. इथे सुद्धा तोच रेफरन्स आहे. जर्मिनल एपिथेलियम लेअर आहे कुणाला? कॉर्टेक्सला. हे लक्षात ठेवतो आपण. जर्मिनल एपिथेलियलच्या लेअरला आपल्याला दिसला होता कॉर्टेक्स रिजन. आणि ह्या कॉर्टेक्स रिजनला सर्टन मास ऑफ सेल हे थोडेसे ॲक्युमुलेट होतात. त्यांना नाव दिलं त्यांनी ग्राफियन फॉलिकल, सॉरी ओव्हरियन फॉलिकल. ग्राफियन मेच्युअर बने. दिस ओव्हरियन फॉलिकल दे ॲक्च्युली डेव्हलप फ्रॉम द इमॅच्युअर ओवा. अजूनही ते प्रॉपरली मॅच्युअर झाले नाहीत किंवा अजून डेव्हलप झाले नाही इमॅच्युअर ओवापासून. राईट. नाव द सेल्स म्हणजे इमॅच्युअर ओवा ह्यांचं ओरिजिनेशन कुठून झालं आहे? दिस इमॅच्युअर ओवा ओरिजिनेट्स फ्रॉम द सेल्स ऑफ डॉर्सल एंडोडर्मल ऑफ यॉर्क सेल्स. ज्या यॉर्क सेल्स असतील, आता आपल्याला एग माहिती आहे, एगमधलं जे काही आपण येलोइश कलरचं यॉर्क असतं त्याला कन्सिडर करतो. सो त्याच्यामध्ये त्या सेलमधला सुद्धा पाठीमागचा डॉर्सल आणि अगदी इनरमोस्ट जो लेअर असेल ह्यांच्यापासून इमॅच्युअर ओवा तयार होतात. आणि इमॅच्युअर ओवापासून आपल्याला कोण मिळत आहेत? ओव्हरियन फॉलिकल्स मिळत आहेत. हे समजतंय? आपण ह्यांना कन्सिडर केले. आता थोडासा पार्ट परत एकदा पाहतोय आपण. ड्युरिंग द एम्ब्रिओजेनेसिस. आता जसजसा एम्ब्रिओ डेव्हलप होत जाईल तसतसं आपल्याला ह्यांच्यामध्ये काय काय दिसतंय इथे पुढे कन्सिडर करूयात. ड्युरिंग द एम्ब्रिओ डेव्हलपमेंट आता जसजसा एम्ब्रिओ डेव्हलप होत जाईल मदरच्या वूममध्ये, हा डेव्हलप होत असताना ह्यांच्यापासून फर्दर पुढे आपल्याला जे स्ट्रक्चर मिळणार आहे त्याला आपण म्हणणार आहोत दे आर ओगोनिया. आपण आता कोणत्या स्ट्रक्चरपर्यंत जाऊन पोचलोय? आपण आता जाऊन पोचलोय ओगोनियाच्या स्ट्रक्चर.
स्ट्रक्चरकडे. अँड नाव फ्रॉम दिस oogonia फर्दर इट ऑल्सो गेट फॉर्म. आता ह्या ज्या काही oogonia असतात ह्यांना बाहेरून एक कव्हरिंग किंवा आपण त्यांना म्हणूयात की ह्या जे सेल्स असतात परत त्यांच्या बाहेर मेम्ब्रोनोसा किंवा मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा ह्या सेलचं एक कव्हरिंग येतं आणि देन ह्यांच्यापासून पुढे जाऊन दे फॉर्म द रुडिमेंट्स ऑफ फॉलिकल फॉर्म करतात. आता थोडासा हा पार्ट तुम्हाला कॉम्प्लेक्स वाटेल, मी ह्या सर्वांची लिंक लावून देणार आहेत. oogonia फॉर्म झाले, oogonia-पासून रुडिमेंट्स ऑफ फॉलिकल फॉर्म झाले. नाउ व्हॉट इज मीन बाय द रुडिमेंट ऑफ फॉलिकल? दिस रुडिमेंट्स पार्ट दॅट मीन्स द immature structure of an embryo. परत पहिल्यापासून येऊयात आपण. इथपर्यंत कळाले आपल्याला. ओव्हरियन फॉलिकल्स डेव्हलप झाले. हे कुठून डेव्हलप झाले? इमॅच्युअर ओवापासून. इमॅच्युअर ओवा ह्यांचं ओरिजिन कुठून आहेत? ह्यांचं डॉर्सल एंडोडर्मल ऑफ यॉर्क सेल्सपासून ओरिजिनेशन झालं आहे. आणि देन फर्दर एम्ब्रिओ डेव्हलपमेंटमध्ये आपल्याला कोण डेव्हलप झालेल्या दिसतात? oogonia. त्या स्ट्रक्चरला नाव काय दिलं आहे? oogonia. अँड दिस oogonia इज गेट कवर्ड विथ द ग्रॅन्युलोसा सेल्स. ह्यांच्या भोवती कशाचं कवरिंग फॉर्म होतं? ग्रॅन्युलोसा. डायग्रामॅटिक वेमध्ये हा संपूर्ण पार्ट आपल्याला समजणार आहे. डेव्हलप झाल्यानंतर ॲज वेल ॲज दे ऑल्सो फॉर्म्स द रुडिमेंट्स ऑफ फॉलिकल. म्हणजे फॉलिकल डेव्हलप व्हायला स्टार्ट झाला पण अजून कंप्लीट डेव्हलप फॉलिकल झालेला नाही आहे. जेव्हा डेव्हलप फॉलिकल असेल तेव्हा काय म्हणूयात आपण? ग्रॅफिन फॉलिकल किंवा मेच्युअर. आता आपण हे अर्ली स्टेजमध्ये आहोत म्हणून काय फॉर्म झालेत? रुडिमेंट ऑफ फॉलिकल्स झाले. इथपर्यंत समजतंय. आता पुढे कन्सिडर करतोय हा जो काही रुडिमेंट फॉलिकल आहे ह्याच्यामध्ये म्हणजे आपण असं म्हणूयात की oogenesisचा जो टाईम असतो तो oogenesis. ड्युरिंग द स्टेज ऑफ oogenesisची जेव्हा केव्हा स्टेज असेल त्या स्पेसिफिक ड्युरेशनमध्ये देर आर मोर दॅन 2 मिलियन प्रायमॉर्डियल फॉलिकल्स आर प्रेझेंट. काय सांगतो आपण? ड्युरिंग द स्टेज ऑफ oogenesis देर आर or it has more than 200, it's not 200, it's 2 million only, 2 million. काय आहेत ते? प्रायमॉर्डियल फॉलिकल्स. हे काय असतात? त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेले दिसून येतात. अँड out of these 2 million primordial follicles, only 1 million primordial follicles remains at the birth time, and out of that only 40,000 remains at the time of puberty. म्हणजे जर पाहिलं ही जेव्हा डेव्हलपमेंट होते मदरच्या वूममध्ये तो फीटस आहे त्या एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंटच्या ड्युरेशनला जेव्हा oogenesis स्टार्ट होते तेव्हा अजून बेबीचा बर्थ झाला आहे नाही. मदरच्या वूममध्ये असणारं ते फीटस, इफ दॅट फीटस इज बेबी गर्ल दॅट मीन्स oogenesis प्रोसेस विल गेट स्टार्ट. ॲट द प्रोसेस ऑफ oogenesis it has the 2 million primordial follicles. Out of that 1 million primordial follicles remains at the time of birth, and out of that only 40,000 primordial follicles remains at the stage of puberty. oogenesis स्टार्ट झालं तेव्हा प्रायमॉर्डियल याच्यावरती MCQ येतं ना. जेव्हा oogenesis स्टार्ट होतात तेव्हा प्रायमॉर्डियल फॉलिकल्स, प्रायमॉर्डियल म्हणजे अगदी सुरुवातीचा फॉलिकल, इमॅच्युअर, परत सिक्वेन्सकडे जाणार आपण, ते किती होते? 2 मिलियन. 2 मिलियनपासून जेव्हा त्या बेबी गर्लचा बर्थ होईल याच्यासाठी आपल्याला एक टर्म होती पल्च्युरेशन. 2 मिलियनपासून ते 1 मिलियनपर्यंत आले. आणि जेव्हा ती बेबी गर्ल मोठी होत जाईल आणि जेव्हा ते प्युबरिटीच्या एजला येतील वी मे कन्सिडर ॲट द एज ऑफ 13 वेन द मेन्स्ट्रुअल सायकल गेट स्टार्ट. बाय दॅट टाईम आउट ऑफ दिस 2 मिलियन ओनली 40,000 प्रायमॉर्डियल फॉलिकल्स रिमेन्स. हा झाला इथपर्यंतचा पार्ट. आणि हे जे oogenesis असतं ते केव्हा स्टार्ट होतं? आपण थोडंसं oogenesisबद्दल बोलूया. दिस oogenesis as its name suggests, genesis, oogenesis that means the formation of this oocyte, and this oocyte is not mature follicle.
हे म्हणजे सुद्धा काय आहे, इमॅच्युअर फॉलिकल आहे किंवा ह्यांच्यापासून पुढे जाऊन तो जो काही एग रिलीज होणार आहे इथून सुरुवात होते, अजून मॅच्युअर नाही आहे. अनलेस अंटिल ते मॅच्युअर होत नाही तोपर्यंत आपण त्यांना एगमध्ये कन्सिडर करणार नाही. इथे मात्र काय करतोय, oocyte म्हणा, ओवा म्हणा, ओव्ह्यूम म्हणा, हे काय होत आहे, डेव्हलप व्हायला स्टार्ट होतात. ही प्रोसेस आहे oogenesis. मग अगेन एक क्वेश्चन विचारला जातो, when oogenesis starts, that oogenesis starts after the development of ovary. अगेन कुठे आलो आपण, ओव्हरीकडे. when oogenesis start after the development of ovary and much more before the birth of baby girl. आता हे स्टेटमेंट थोडंसं किचकट वाटेल तुम्हाला, याला परत अजून थोडंसं सिंपल करूयात. oogenesis प्रोसेस केव्हा स्टार्ट होते, आता मेल बॉडीमध्ये आपण असं पाहिलं होतं, जेव्हा मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सिडर केली, इन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम प्युबरिटीच्या एजमध्ये त्यांचा जो प्रायमरी सेक्स ऑर्गन असतात त्यांच्यामध्ये स्पर्मॅटोजेनेसिस डेव्हलप व्हायला स्टार्ट होतात. केव्हा, ॲट दी एज ऑफ प्युबरिटी और ॲट दी स्टेज ऑफ प्युबरिटी. बट इन केस ऑफ फिमेलला जर आपण कन्सिडर करूयात, फिमेलमध्ये मात्र काय असतं, by their birth itself they are having the presence of ovary as well as the त्यांच्यामध्ये काय स्टार्ट झालेली असते प्रोसेस, oogenesisची. आणि आपण सांगितलं oogenesisमध्ये जेव्हा तो फिटस मदरच्या वूममध्ये आहे तेव्हा त्यांच्यामध्ये प्रायमोडियल फॉलिकल्स किती होते, 2 million ऑफ प्रायमोडियल फॉलिकल्स वेर प्रेझेंट. अँड आउट ऑफ दॅट जेव्हा त्यांचा बर्थ होईल त्या बेबी गर्लचा तेव्हा किती राहणार आहेत, 1 million. आणि जेव्हा ते प्युबरिटीच्या एजला जाऊन पोहोचेल, ॲट द एज ऑफ 13 दे विल हॅव ओनली 40,000 40,000 प्रायमोडियल फॉलिकल्स. हे समजतंय, इट्स ऑल अबाउट दी प्रायमरी इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी. आता आपण ह्याची लिंक लावूया, त्याच्या 1 by 1 ज्या स्टेप्स असेल आपण त्यांना जॉईन करून पाहूयात की हा टॉपिक नक्की आहे काय. थोडासा कॉम्प्लेक्स आहे, पण हां एकदा स्टार्ट झाली की आपल्याला पुढच्या 1-3-4 टप्प्यांमध्ये आपल्याला म्हणजे कम्प्लीट इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी समजणार आहे. लेट स्टार्ट विथ दिस. आपण असं सांगितलं की आपण ओव्हरीचं इंटरनल स्ट्रक्चर पाहतोय. ओव्हरीचं इंटरनल स्ट्रक्चर पाहायचं असेल तर आपण पहिल्यांदा काय केलं, त्याचा एक सेक्शन घेतला. फॉर एक्झाम्पल हिअर वी विल कन्सिडर दी लॉन्जिट्युडिनल सेक्शन ऑफ ओव्हरी. आता फक्त एक सुपरफिशियल वेमध्ये एक हा जो काही आल्मंड शेप, सपोज ही आल्मंड शेप ओव्हरी आहे, ह्याचा सेक्शन घेतला. सेक्शन घेतल्यानंतर आपल्याला असं इंटरनल पार्ट दिसतोय. हा जो काही पार्ट आहे इट गेट डिवायडेड इंटू द 2 पार्ट फर्दर. 2 पार्टमध्ये डिवाइड झाला. काय, एक सांगितला मेड्युला, दुसरा सांगितला कॉर्टेक्स. मेड्युला कोणता आहे, हा इंटरनल टिश्यूचा जो पार्ट आहे तो, हा मधला पार्ट, राईट. आता मधल्या पार्टला स्ट्रोमा म्हटलं जातं, मॅट्रिक्स म्हटलं जातं, मधला पार्ट. हा बाहेरचा येल्लो फॉर्ममध्ये थोडंसं आपण जो दाखवला आहे हा रिजन म्हणजे कोणता आहे, कॉर्टेक्स. सो कॉम्पॅक्ट ओव्हरी गेट डिवायडेड इंटू द आउटर अँड इनर रिजन. आउटर वन इज कॉर्टेक्स, आउटर वन कॉर्टेक्स, इनर वन इज मेड्युला. इनर वनला नाव दिलं आपण मेड्युला. आता दोघांमध्ये सुद्धा काय काय दिसतंय ह्यांना पाहूयात. कॉर्टेक्स रिजन इज फर्दर एक्सटर्नली गेट कवर्ड और वी कॅन से कवर्ड बाय द जर्मिनल इपिथेलियम लेअर. अ सिंगल लेअर दिसलं आपल्याला इथे, जर्मिनल इपिथेलियम लेअरनी त्याला कवरिंग दिलं आहे. देन मेड्युलर रिजनमध्ये आपल्याला कोण कोण दिसतात, इथे आपल्याला सर्टन एक नेटवर्क दिसतं, ब्लड वेसल्स, लिम्फ वेसल्स किंवा नर्व फायबरचं. हे इंटरनली आहे, म्हणजे कोणत्या रिजनमध्ये आले, मेड्युलर रिजनमध्ये. हे लक्षात ठेवतोय, याच्यावरती क्वेश्चन MCQs विचारले जातात. आणि ह्या इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ओव्हरीवरती तर मॅक्सिमम क्वेश्चन्स असतात. देन फर्दर आता कॉर्टेक्सकडे येऊयात, इथून सुरुवात करूयात. जर इथे जर्मिनल इपिथेलियम लेअर असेल आणि हा जर्मिनल आहे, इट इज रिलेटेड टू द जर्म सेल, नो डाऊट इट फर्दर सपोर्ट और प्रोवाइड्स फॉर दी डेव्हलपमेंट ऑफ गॅमिट्स. मग आता हे फिमेलच्या रिजनमध्ये किंवा फिमेलच्या आस्पेक्ट्सने पाहतोय. मग ही जर्मिनल जी इपिथेलियम लेअर असेल हे पुढे जाऊन काय करणार आहे, फॉलिकल्स डेव्हलप करायला सुरुवात करणार. कशी, ती आपण थोड्याशा पुढच्या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. सो दिस जर्मिनल इपिथेलियम लेअर इथे आपण सांगितले दे हॅज द लार्ज नंबर ऑफ मासेस ऑफ सेल. आता ह्या प्रत्येक ज्या काही टिश्यूज असतील, ऑर्गन असेल, हे सर्व का आहेत, दॅट वी नो अगेन एव्हरी सेल स्टार्ट्स देअर लाईफ फ्रॉम दॅट सिंगल सेल, ग्रुप ऑफ सेल, देन टिश्यू फॉर्म झाल्या, टिश्यू असतील देन ऑर्गन फॉर्म झाले. आता ओव्हरीला आपण एक ऑर्गन कन्सिडर केला, एक पार्ट कन्सिडर केला, कारण हे सिस्टीममध्ये इन्क्लूड येतो, राईट. बट आता सर्टन सेलचं जे एक मास होतं ते एकत्रित आलं आणि त्याला नाव काय दिलं आपण माहिती आहे, ओव्हरियन फॉलिकल्स. कुठून सिक्रेट झाल्या ह्या,
हा जो काही लेअर आहे तो इथून जर्मिनल एपिथेलियमचा, म्हणजे हे कोणत्या रिजनमध्ये आहेत, हे कॉर्टेक्स रिजनमध्ये. नाव फर्दर दिस ओव्हरियन फॉलिकल्स इज गेट डेव्हलप्ड फ्रॉम द इमॅच्युअर ओवा originating by the cells of dorsal endodermal of yolk sacs. एग त्याच्या आतमधला जो यॉक असतो त्याच्या अकॉर्डिंग कन्सिडर करूयात, त्याचा जो सर्वात इंटरनल जो एक लेअर असेल डॉर्सल साईडचा, ह्यांच्यापासून कोण तयार झाले, इमॅच्युअर ओवा. इमॅच्युअर ओवापासून कोण झालेत, ओव्हरियन फॉलिकल्स. आणि ओव्हरियन फॉलिकल्सपासून आपल्याला कोण मिळणार आहेत माहिती, प्रायमोडियल फॉलिकल. मग प्रायमोडियल फॉलिकलपासून आपण पहिल्यांदा जाणार प्रायमरी फॉलिकल, देन त्याच्यानंतर जाणार आहोत आपण मेम्ब्रेना ग्रॅन्युलोसा, देन जाणार आपण सेकंडरी फॉलिकल, टर्शरी फॉलिकल, देन त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत तो म्हणजे आहे आपला मॅच्युअर किंवा ग्राफियन फॉलिकल. आणि मग जेव्हा ओव्ह्युलेशन होईल तेव्हा त्याच्या आतमधला सेकंडरी ओसाइट इज गेट रिलीज फ्रॉम द एग, आणि मग तो पुढचा टप्पा आपण पाहणार. हा सिक्वेन्स लक्षात येतोय. इट इज ऑल अबाउट दी इंटरनल स्ट्रक्चर ऑफ ओव्हरी, आणि त्याचा पुढचा पार्ट जो आहे तो आपण थोडासा नंतर कन्सिडर करणार आहोत. मी सिक्वेन्स हा कॉर्टेक्सची आउटर मोस्ट लाईन ही झाली जर्मिनल एपिथेलियम लेअर. जर्मिनल एपिथेलियम लेअर म्हणजेच कॉर्टेक्समधला रिजन, त्यांच्यामध्ये मास ऑफ सेल आहेत, त्यांना नाव दिलं ओव्हरियन फॉलिकल्स. ह्या कुठून डेव्हलप झाल्या, इमॅच्युअर ओवा. इमॅच्युअर ओवा हा कुठून फॉर्म झाला, तर हे जे काही यॉक सॅकच्या डॉर्सल एंडोडर्मल लेअर आहे किंवा सेल्स आहेत त्यांच्यापासून हा झाला इमॅच्युअर ओवा. इमॅच्युअर ओवाला नाव दिलं होतं ओव्हरियन फॉलिकल्स. आणि ह्या ओव्हरियन फॉलिकल्सपासून म्हणजेच जेव्हा मदरच्या वूममध्ये तो जो फिटस असतो, अजून त्यांची डेव्हलपमेंट झाली नाही, अजून हा इनसाइड दी वूम असाच आहे, तेव्हा नंबर ऑफ प्रायमोडियल फॉलिकल्स किती सापडले आपल्याला, 2 मिलियन. बर्थ होईपर्यंत येता येता बरेचसे प्रायमोडियल फॉलिकल्स आर गेट डिजनरेटेड, अँड दिस स्टेज दॅट मीन्स द नंबर ऑफ प्रायमोडियल फॉलिकल्स आर गेट डिजनरेटेड ड्युरिंग दी ग्रोथ अँड इट गेट टर्म ॲज ॲट्रेशिया. याला एक टर्म आहे ॲट्रेशिया. कमी झाले, 2 मिलियन होते डेव्हलपमेंट होत असताना मदरच्या वूममध्ये. बर्थ होत असताना ते होते 1 मिलियन. म्हणजे हे जे काही रिड्यूस झालेत ड्युरिंग द ग्रोथ, ह्या स्टेजला काय म्हणणार आपण, ॲट्रेशिया. अँड ॲट द टाईम ऑफ बर्थ ऑफ दॅट बेबी गर्ल इट कंटेन्स दी 40,000 प्रायमोडियल फॉलिकल्स. केव्हा, oogenesisला. आता हा oogenesis इथे पाहिला आपण. दिस oogenesis स्टार्ट्स आफ्टर द डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरी. मला सांगा आता, oogenesis म्हणजे आपल्याला oocyte डेव्हलप करायच्यात. oocyte कुठे डेव्हलप होणार आहेत, ओव्हरीमध्ये. म्हणजे जर आपल्याला oogenesis ही प्रोसेस पाहायची असेल तर आपल्याला कोणाची रिक्वायरमेंट आहे, आपल्याला ओव्हरीची रिक्वायरमेंट आहे. अनलेस अंटिल दॅट ओव्हरी इज नॉट गेट डेव्हलप, by that time we cannot see the oogenesis process. So oogenesis process starts after the development of ovary. After the development of ovary and much more before the birth of baby girl. That is the difference between the girl and boy fetus. आता बऱ्याच वेळेला सेक्स डिटर्मिनेशन जे केलं जातं जे ॲक्च्युली इललीगल आहे, पण तरीसुद्धा जेव्हा बेबी बॉय प्रोड्यूस होतो, जेव्हा ते प्युबरिटीच्या एजमध्ये येतात तेव्हा त्यांच्यामध्ये मेल गॅमेट फॉर्म होण्याची प्रोसेस डेव्हलप होते. पण इन केस ऑफ फिमेल ह्यांच्यामध्ये मात्र काय झाले, त्यांचा बर्थ व्हायच्या अगोदर आणि ओव्हरी डेव्हलप झाल्याच्या नंतर ह्यांच्यामध्ये oogenesis प्रोसेस स्टार्ट होते. स्टेटमेंट फार महत्त्वाचं आहे. टेक्स्टबुकमध्ये दिलेलं जसाच्या तसं स्टेटमेंट आपण इथे कन्सिडर केलं आहे. हे समजतंय, ओके. आता हे समजण्यासाठी आपण काय करूयात, इथे एक त्याचा फ्लो चार्ट फॉर्ममध्ये आपण ह्यांना सर्वांना पाहूयात. काय काय सांगितलं आपल्याला इथे, आपल्याला काय सांगितलं, कॉर्टेक्स रिजन जो आहे तो महत्त्वाचा आहे. कॉर्टेक्स रिजनला आपल्याला लाइनिंग मिळाली होती जर्मिनल एपिथेलियलची, जर्मिनल एपिथेलियल सेल, राईट. आता जर्मिनल एपिथेलियल सेल म्हणजे कॉर्टेक्स रिजनला लार्ज नंबर ऑफ मासेस म्हणजे काय मिळाले होते आपल्याला, ओव्हरियन फॉलिकल्स. These ovarian follicles are developed from the immature ova.
immature ova, and this immature ova actually get developed by, or it get originating from the dorsal endodermal of York sacs, the cells of ह्यांच्यापासून तयार झाले. आणि मग मात्र आपल्याला जे मिळाले होते म्हणजेच हे ओव्हरियन फॉलिकल्स ह्यांच्यापासून कोण मिळाले तिथे प्रायमॉर्डियल फॉलिकल्स. हे प्रायमॉर्डियल फॉलिकल्स किती होते 2 मिलियन. दे आर और इट हॅज 2 मिलियन प्रायमॉर्डियल फॉलिकल्स. ही हे जेव्हा फिटल डेव्हलपमेंट होती किंवा एम्ब्रिओ डेव्हलपमेंट होती तेव्हा आपण इथे मेन्शन करूयात ड्युरिंग द एम्ब्रिओ डेव्हलपमेंट. फर्दर इट गेट रिड्यूस्ड अँड फॉर्म दी 1 मिलियन. हे केव्हा ॲट बर्थ. आणि अँड फर्दर इट रिमेन्स ओनली 40,000 प्रायमॉर्डियल फॉलिकल्स ॲट प्युबर्टी. हा एवढा संपूर्ण हा जो पार्ट आहे हे म्हणजे आपलं टोटल समराइज्ड पार्ट आहे आत्ताच्या ह्या लेक्चरचा. हा पार्ट समजला आहे. देन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत की ॲक्च्युअली ह्यांचा सेक्शन घेतल्यानंतर इथे आपल्याला पहिल्यांदा डायरेक्ट काय पाहणार आहोत आपण प्रायमॉर्डियल फॉलिकल्स. कारण आपण इथपर्यंत येऊन पोहोचले. हे प्रायमरी स्ट्रक्चर समजूयात आपण. प्रायमॉर्डियल फॉलिकलपर्यंत कसं आलं म्हणजे नेक्स्ट डायग्राममध्ये किंवा नेक्स्ट LS जेव्हा आपण ओव्हरीचं कन्सिडर करणार मी इथे डिरेक्टली हे असे छोटे छोटे हे खूप सारे प्रायमॉर्डियल फॉलिकल्स घेणार आहे. सो आपली त्याची सुरुवात कुठून झाली तर त्याची सुरुवात इथूनच झाली आहे. कॉर्टेक्स रिजन, जर्मिनल इपिथेलियम, ग्रुप ऑफ सेल आल्या, त्यांना आपण ओव्हरियन फॉलिकल्स, इमॅच्युअर ओवा ह्या लेअरकडे आलो. ह्यांच्यापासून ओजेनेसिसमध्ये आपल्याला एवढे मिलियन दिसले. हे अजूनही एम्ब्रिओच्या डेव्हलपमेंटमध्ये होते. त्याच्यानंतर ते फर्दर रिड्यूस होत गेले. रिड्यूस होण्याची ती जी काही स्टेज असते किंवा त्या सिच्युएशनला त्या कंडिशनला टर्म केलं जातं ॲट्रेशिया. म्हणजे ॲक्च्युअल आपल्याला आता इंटरनल स्ट्रक्चर टेक्स्टबुकमध्ये जी डायग्राम दिले ती डायग्राम कुठून स्टार्ट होते माहिती आहे प्रायमॉर्डियल फॉलिकलपासून. आणि मग आपण पाहणार आहोत ह्या प्रायमॉर्डियल फॉलिकलपासून जो काही मॅच्युअर और ग्राफियन फॉलिकल कसा डेव्हलप होतो. सो ऑल सच टॉपिक वी आर गोइंग टू डिस्कस इन अवर नेक्स्ट लेक्चर. थँक यू.